हाय एव्हरीवन. तर आज आहे 26 जानेवारी गणतंत्र दिवस. तर सर्वांना गणतंत्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मी हळदी कुंकू आणि रुद्रांशचे बोरनान करायचे ठरवले. तर इंडियन फ्लॅगची थीम ठेवून मी आज सकाळीच रांगोळी काढायला घेतली. तर हे आहे रांगोळीचं फायनल लुक. तर आज ब्रेकफास्टमध्ये मी बनवला होता छान हेल्दी असा डाळ आणि तांदळाचा ढोकळा. तर इथे स्पंज तुम्ही बघू शकता, एकदम सॉफ्ट बनतो. रेसिपी हवी असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ढोकळ्याची डिटेल रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल. आणि त्यानंतर तो छान चटणीसोबत सर्व केला. त्यानंतर आता वाजल्या 4 आणि तुम्ही हॉलचा लुक बघू शकता. रुद्रांशने सर्वीकडे खेळणे पसरून ठेवले होते. तर मला आवरायचं होतं कारण हळदी कुंकूसाठी हॉल रेडी करायचा होता. तर कामाला सुरुवात करण्याच्या पूर्वी मी कडक असा चहा ठेवला आणि चहाचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर हॉल आवरला. आणि हा आहे हॉलचा फायनल लुक. तर इथे मी हळदी कुंकू आणि रुद्रांच्या बोरनांची सुद्धा थोडी पूर्वतयारी करून ठेवली होती. आणि हे स्पून स्टँड जे आहे ते मी वानमध्ये वाटायला ठेवली होती. आणि हे बोर्ड जे इथे दिसतं आहे हे DIY बोरनांचं बोर्ड मी शॉर्ट्समध्ये शेअर केलेलं आहे. जेव्हा आपल्याकडे डेकोरेशनसाठी टाईम नसतो तेव्हा अशा प्रकारे आपण स्मॉल बोर्ड बनवूनसुद्धा थोडंफार डेकोरेट करू शकतो. आणि इकडे रुद्रांशला रेडी केलं आणि तो इथे आता राईम्स बघत बसला होता. आणि आता येतो डायरेक्टली संध्याकाळच्या वेळी. आणि हा होता माझा हळदी कुंकाचा लुक. आणि आता सर्व माझ्या फ्रेंड्स आणि नेबर्स हळदी कुंकूसाठी आले होते. तर आता मी इथे रुद्रांशला औक्षवान करून वाळून घेतलं आणि त्यानंतर आम्ही बोरनानला सुरुवात केली. She puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. बोरनान आणि हळदी कुंकू झाल्यानंतर सर्वांसाठी स्नॅक्सच्या प्लेट्स मी रेडी केल्या. तर परत भेटूया अशाच एका छानशा मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.